शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. जग लाडकी जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल. हैजरहा बंदरामधून 80,000 टन कच्चं तेल घेऊन जहाज भारतात पोहोचलं. UAE बंदरावरील हल्ल्यामधून हे जहाज अगदी थोडक्यात बचावलं. राज्यामध्ये आज सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा. मुंबईसह धाराशिव, यवतमाळ, साताऱ्यामध्ये सकाळपासून नागरिक रांगेत. ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक हैराण. राज्यामध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा. कुठे इलेक्ट्रिक चिगड्या तर कुठे चुली पेटल्या. गॅस टंचाईमुळे शिवभोजनापासून खाऊ गल्लीपर्यंत चूल पर्व सुरू. संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाटला देखील गॅस टंचाईचा फटका. व्यावसायिक सिलेंडर वाटपाबद्दल केंद्र सरकारचा नवीन निर्णय. राज्यांना दिल्या जाणाऱ्या LPG वाटपाच्या कोट्यामध्ये 10% वाढ. सोलापुरात LPG गॅस पंपावर गॅसचा तुटवडा. पंप बंद ठेवण्याची वेळ. LPGच्या किमतीमध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ. अत्याचार प्रकरणामधील भोंदूबाबा अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी. 58 आक्षेपार्ह व्हिडिओचा डेटा पोलिसांच्या ताब्यात. नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चेहरे समोर येण्याची शक्यता. रुपाली चाकणकर यांच्याकडनं अत्याचारातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरातचे पाद्यपूजन. सुषमा अंधारे यांच्याकडनं व्हिडिओ ट्विट करत राजीनाम्याची मागणी. तर खरातवरील आरोपांशी माझा वैयक्तिक संबंध नाही, पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, चाकणकरांकडनं स्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना. केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार. 5 राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात भाजपची महत्वाची बैठक. राज्यात लेखी असुरक्षित. गृहमंत्री दिल्लीमध्ये व्यस्त. अहिल्यानगरमधील ऍसिड घटनेवरून संजय राऊतांची टीका. तर फडणवीस सक्षम गृहमंत्री, महिलांसाठी कठोर कारवाई करणार, नवनाथ बन यांचं उत्तर. काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत. महाराष्ट्रामध्ये निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नसल्याचं स्पष्ट. उमेदवार देण्याबाबत काँग्रेस लवकरच निर्णय घेणार. मुंबईमध्ये उद्या मनसेचा गुढीपाडवा मेळावा. छत्रपती शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा पहिलाच मेळावा. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. मराठवाड्यासह राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. नाशिक, अक्कलकोट, लातूर, सांगली, धाराशिव, जालन्यामध्ये पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडनं भरपाईची मागणी. पुढील 2 दिवस राज्यामध्ये वादळी पावसासह गारपिटीचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यावर अवकाळीचं सावट. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतही 20 मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.